चिंगी, बऱ्याच दिवसांनी शाळेत चाललीयस, आता अभ्यासावर खूप जोर द्यावा लागणार आहे. अरे बाबा, पण मी ऑनलाइन लेक्चर अटेंड करत होते रे. हो, पण ते कधी कधी होतं ना. आता सिलेबस तुझा पुढे गेलेला असणार आहे. तू गेल्यानंतर तुला आत्ताचा सिलेबस समजेल नाही समजेल असं होऊ शकतं. अरे हो, मग सगळे पुढे निघून जातील आणि क्वेश्चन पण पटापट सॉल्व करतील आणि एग्जाम पण जवळ आली आता. पण मी आहे ना. हा, आपण करू ना तुझा सिलेबस कॅच. मी तुला व्यवस्थित मी अभ्यास घेईन तुझा. हा, मग काही टेन्शन नाही आणि मी पण करेन. ठीक आहे. अरे थांब थांब थांब, पाय ठेव वर. आणि हा चिंगी, शाळेमध्ये कोणी काही तुला विचारलं, काही बोलले, आपण लक्ष नाही द्यायचं. आय नो बाबा, मला माहिती आहे. आपण ज्यांच्याकडे गेलो होतो ना, त्यांना तुला काहीतरी वाईट बोलले होते. पण तू आणि आईने समजावलंस ना त्यांना की तू वाईट माणूस नाहीये. आणि आता हे सगळं टीव्हीवर पण लागतं. समजूतदार झालीस. बाबा, नको काळजी करूस तू. मला शाळेत कोणी विचारलं ना तर मी त्यांना सांगेन माझ्या बाबाची काहीच चूक नाहीये. आणि अजून काही बोलले ना तर कंप्लेंट करेन टीचरकडे. पण असं मारणार नाही. चिंगे, बाबा, सगळं ठीक झालंय ना, मग का टेन्शन घेतोस तू? सगळं ठीक झालंय एवढं कळलं तुला? हो, म्हणूनच तर आजी बंद असलेला टीव्ही आता दिवसभर चालू करून बसते. बरं ठीक आहे, आजीला बघत बसू दे टीव्ही दिवसभर, पण तू नाही बघायचा. तू आता फक्त अभ्यास करायचा आहेस. परीक्षा जवळ आली आहे ना. चिंगी, तुला हे सगळं कळायला नको होतं, पण तुला जेवढं काही कळलं ते तू नीट समजून घेतेस. कोणी काही बोललं तर तेही हँडल करायची समज आहे आता तुला. आय एम सो प्राऊड ऑफ यू बेटा. अरे बाबा, चल ना, लेट होईल स्कूल मध्ये जायला. चल 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 चल. शिवाय कशी शोधायची कागद? माझं तर डोकंच फिरतं कागद बघून. हे तर नाहीये ना, हे नाहीये. ओ, काय करताय करणी? कामाचं काम करा. अरे तेच करतोय ना, हळू. ते बसले तिथे. आई, हा हेच. ए आनंदी, हे बघ, हे 2 कागद सापडलं. महत्वाची आहेत वाटतं. आई, अहो चिंगीसाठी बूट आणले होते ना, त्याचं बिल आहे. अगं बाई, हे बिल आहे. टॅक्स फाईल असं लिहिलं असेल, असं सांगितलं. आनंदी, सापडले डॉक्युमेंट्स. सापडले. सापडलं? हो, सापडले. आई, सापडलो. आई, देव पावला. मी म्हणत होतो ना, काय तुम्ही दिवाळीच्या नादात ते सगळे साफसफाई करताना माझे एवढे महत्वाचे डॉक्युमेंट्स कोपऱ्यात टाकून ठेवले होते. अरे उंदीर होतात ना म्हणून. बरं, अहो आता काम होईल ना आपलं. हो हो, होणार. राघव, तू हे जे लोन काढतोस तो नीट विचार केलायस ना? बाबा, आता लोन तर काढावं लागणारच आहे. नवीन फॉर्म सुरू करायचे. विचार झालाय, आणि नुसतं विचार किती करणार, आता कृती करायची वेळ आली आहे. नाही, तू ऑफिस उघडतोयस ही चांगलीच गोष्ट आहे रे. पण कसं आहे ना की लोन काढताना तू नीट विचार केला आहेस हे मला कळतंय. तू निर्णय योग्य तोच घेतलेला आहेस. तू चुकीचं पाऊल कधीही उचलणार नाहीस याबद्दल मला खात्री आहे. पण कसं आहे ना की हे तुझं ऑफिस नवीन असणार आहे. ते लोकांपर्यंत पोचायला, नवीन केसेस मिळायला थोडासा वेळ लागणार ना. तोवर तुझ्या डोक्यावरती हे लोनचं ओझं होईल म्हणून विचारलं. बाबा, कसं आहे माहितीये, इतकी वर्ष झाले मी वकिलीची प्रॅक्टिस करतोय. वकिलाची फर्म, आता किती नामवंत वकील असला म्हणून लगेच खूप सारे केसेस मिळतील असं नसतं. त्या फर्म मध्ये किती लोक काम करतायत, त्याची कामाची पद्धत काय आहे, ते कशी ट्रीटमेंट देत आहेत, आणि केसेसचा निकाल किती लवकर लागतो, या सगळ्या गोष्टींचा विचार करून नवीन क्लायंट्स जोडले जातात. अहो बाबा, म्हणजे तुमची काळजी कळते हा मला. काळजी नाही, अनुभव बोलतोय त्यांचा. बाहेर होते ना, कर्ज घेतलं असेल, कर्ज बाजारी झाले असतील म्हणून बोलतात ते. बरं ऐका, खरंच तुमची काळजी कळते, पण काळजी करू नका. हे लोन व्यवस्थित आपल्याकडून फेडलं जाईल. बाबा, म्हणजे बघा, आपल्याला मोठी जेब घ्यायची असते ना, तेव्हा मागे वळून बघता कामा नाही. आणि आपला सगळ्यांचा यांच्यावर विश्वास आहे ना. तुमच्या दोघांचेही आशीर्वाद यांच्या सोबतच आहे. मग कशाला काळजी करताय तुम्ही? हे बघा, मी तर ह्यांच्या आयुष्यात आत्ता आले. आई, पण तुम्हाला तर माहिती आहे ना,
ह्यांनी एखादी गोष्ट करायची ठरवली तर ते त्यासाठी वाटेल ते करायला तयार आहेत. खरंय, आहेच माझा राघव तसा. एकदा जे ठरवतो ना ते करतोच तो. नाही नाही, तुम्ही दोघांनी जो निर्णय घेतलाय तो योग्यच असणार आहे. आणि आपलं स्वतःचं हक्काचं काही सुरू करायचं म्हटलं तर रिस्क ही घ्यावीच लागते, नाही का? पण तुझ्या या धाडसाबद्दल माझ्याकडून फक्त शुभेच्छा बरं का. आणि मला हे पटलं राघवा तुझं की किती दिवस लोकांकडे नोकरी करायची रे. किती दिवस लोकांसाठी कामं करत बसायची, आपल्या बुद्धीचा फायदा लोकांना करून द्यायचा. मला हे आवडलं तुझं, हे तुझे काय स्वतःचं फॉर्म वगैरे टाकतोय ना, आवडलं. मी आहे बाळा तुझ्या पाठीशी, तू हो पुढं. हा बघताय काय दही आणा. नाही थांबा बाबा, मी आणणार. नाही नाही, अगं थांब, मी घेऊन येतो. चालू फिरू दे जरा, त्यांना व्यायाम होतो. अहो अजून काही घ्यायचंय आपल्याला? नाही नाही, एवढं पुरेसं आहे. आणलं आणलं, हे घे. हा हे घे बाबा, आज एक करायला जाताय ना त्यात यश मिळू दे रे बाबा. आता त्या बँकेचा तो लोनचा चेक असतो ना, तोच डायरेक्ट घेऊन या. आई पाय पडतो. यशवंत भव. यशस्वी भव. येऊ? हो या या. येतो बाबा. हो. काय हो, कसली काळजी करताय? सतत असा लांब चेहरा नका ठेवू. मान्य आहे तुम्हाला काळजी वाटते लेकाची, पण त्याच्या समोर असा काळजीयुक्त चेहरा घेऊन फिरू नका. पोराला टेन्शन येतं माझ्या. हो, तसाही मी माझा खर्च कमीच करणार आहे. तर हे बोलले का मी काय सांगते तुम्ही? अहो, मी तुमचा खर्च कमी करायला नाही सांगत, तर त्याचं टेन्शन नाही घेते मी. आणि काय करणी, गोळ्यांचं काय करताय तुम्ही? हल्ली एका गोळीऐवजी काय अर्धीच गोळी घेताय काय? तर काय आपला मुलगा आता कमवत नाही तर त्याला पैसे कसे मागायचे याची काळजी वाटते तुम्हाला? अगं मी कुठं काय करतोय? कुठं काय करतो काय? तुम्हाला काय वाटलं मला कळत नाही? मला तुम्ही लपवून करता, पण मला सगळं दिसतंय. असं नका करत जाऊ. मी बोलते फाटक्या तोंडाने, पण मला वाटते ना काळजी. तब्येतीची काळजी वाटते. तब्येत चांगली ठेवा, असं नका करत जाऊ. आणि मुलाचंच म्हणाल ना, तर आपल्या मुलावर विश्वास ठेवा. खूप सक्षम आहे, सगळं करायला तो सक्षम आहे. अहो ह्या बँकेकडून लोन नाही मिळालं तर? दुसरी बँक ट्राय करू. एक दोघांशी माझं बोलणं झालंय. बरं ऐका, हे खरंच तुम्ही स्वतःहून ठरवलंय ना? आनंदी, आता तूच मला म्हणाली आहेस ना की स्वतःचं स्वप्न तुम्ही पूर्ण करायला पाहिजे म्हणून. नाही नाही नाही, त्याबद्दल नाही बोलत आहे मी, कर्जाबद्दल बोलते. तुम्हाला नाही ना आवडत कर्ज घ्यायला? मग हे खूप मोठं कर्ज आहे. पण आपल्याकडे दुसरा पर्याय पण नाहीये. आणि काळजी करू नकोस तू, आपण बरोबर ते फेडू, वेळच्या वेळी फेडू. चल. अरे आनंदी राघव, सकाळी सकाळी जोडून कुठं निघालात? ते आम्ही दोघं ना आज सामान भरायला. नाही बरं आहे, सकाळीच मार्केटमध्ये जातात तेच चांगलं आहे. नंतर ऊन वर येतात आणि संध्याकाळी तर मार्केटला एवढी गर्दी असते ना, विचारता सोय नाही. हो ना. राघव, माझ्या गोळ्या नेहमी तूच आणतोस ना रे? हो. नाही, आता मार्केटमध्ये निघालास म्हणून आठवलं मला. माझ्या गोळ्या संपत आल्या आहेत. विसरलास का तू? अरे नाही, मी आणून ठेवल्या आहेत, ते तुम्हाला द्यायचे. याच त्या. एवढ्याच गोळ्या? दरवेळेस राघव महिनाभराच्या गोळ्या आणतो, पण आता आठवड्याभराच्याच आणल्या. नाही, मी वरती येऊन विचारणारच होतो गोळ्यांबद्दल, पण इकडेच भेटलात, बरं झालं. थँक्यू. हो प्लीज, थँक्यू नका म्हणू. खरं तर सॉरी, गोळ्या द्यायला आम्ही उशीर केला. अरे ठीक आहे रे. बरं, येऊ आम्ही. हा या. चल. या सावकाश रे. हो हो. आले आले. ओ काय, कुठे होता तुम्ही? मी मगाशी चहा ओतला होता, तो सुद्धा थंड झाला. कुणाशी बोलत होतात? अगं राघव आनंदी होते, त्यांच्याशी बोलत होतो. अहो मग त्यांना आत बोलवायचं ना. राघवने सुद्धा गरम गरम चहा घेतला असता. अगं मार्केटला चालले होते, घाईत होते ते. मार्केटला चाललेत का? तुम्ही एक काम करा, जरा आनंदीला फोन करा. कशाला? अहो घरातले शेंगदाणे संपलेत. तुम्हाला पोह्यात लागतात ना दाणे. आनंदीला सांगा येताना 1/2 किलो घेऊन ये.
नाही हा, त्यांना काही आणायला सांगू नकोस. का हो? काय झालं? राघवशी भांडलात की काय? तुम्ही ना सतत चिडचिड करत असतात, जरा शांत म्हणून राहत नाही. थांबा, मी पाणी घेऊन येते तुम्हाला. नाही नको. काय हो, काय झालंय? काय नाही, अहो काय झालंय काय? पाणी घेऊन जा. मग मगाशी मी पाणी आणायला जात होते तर मला नाही म्हणालात. नक्कीच तुमचं राघववर बी नसलंय. काय अर्धवट गोळ्या आणल्यात त्याने. हा मग नाही म्हणजे नेहमी महिनाभराच्या आणतो तो. म्हणजे त्याला काहीतरी पैशांची चणचण असेल का? म्हणजे जॉब नाही ना सध्या त्याच्याकडे. म्हणजे 2-1 महिने झाले असतील ना त्याला घरी बसून. हो. हा, तरी सुद्धा एवढं सगळ्यांचं करायचं, 2 घरं सांभाळायची, कसं करतो कोणास ठाऊक. खरंय हो. नाही म्हणजे नोकरी सुटायच्या आधी वर्षाचं लग्न झालं, मग माधवरावांच्या हॉस्पिटलचा खर्च झाला. म्हणजे राघवने जे काही साठवले असतील पैसे ते सगळे खर्च झाले असतील ना. हा, म्हणजे ते आता काहीतरी पैशांची सोय करायला गेले असावेत. म्हणजे महिन्याभराचं सामान आणायचं म्हणजे पैसे तर हवेतच ना. नाही, त्यात तू आणखीन शेंगदाणे वगैरे आणा सांगून भर टाकू नकोस. काय आपण काही दिवस आपलं बघू. तर तू आनंदी हे आण, आनंदी ते आण असं सांगून ना त्यांना त्रास देऊ नकोस. हो, असं काय बोलताय तुम्ही? मी त्यांच्यावर असा भार टाकणार आहे का? अगं तसं म्हणत नाहीये मी. आपल्याला जेव्हा लागायचं तेव्हा आपण सांगायचो ना हक्कानं राघवला. पण आता त्याला जॉब नाहीये हे आपल्या लक्षात यायला हवं. आनंदी आणि राघवचं काय? त्यांना किती जरी त्रास होत असेल ना तरी ते कुणालाही सांगणार नाही. आणि राघव किती करतो आपल्यासाठी, आपल्याला काही कमी पडू देत नाही. आनंदीचं सुद्धा तेच आहे. मग आता त्यांना आपल्याकडून काही मदत हवी असेल तर ती आपण करायला हवी ना. आनंदी, हे बघ, या बँकेने आपल्याला लोन अप्रूव्ह केलं नाही तर आपण दुसऱ्या बँकेकडे जाऊ. एवढं का टेन्शन घेतेस? तसं नाही. बघा ना, तर मुंबईत येऊन 1 वर्ष झालंय मला. पण तरी असं बँकेत आले, सरकारी ऑफिसमध्ये आले ना की खूप भीती वाटते मला. मला असं वाटतं की ते काहीतरी खूप महत्त्वाचा प्रश्न विचारतील आणि मी काहीतरी चुकीचं उत्तर देईल. जे काही काम करायला आलो ते सगळं राहून झालं. ऐक ऐक ऐक, ते तुला काही विचारणार नाहीये. मी बोलेन त्यांच्याशी. पण विचारलं तर? अगं नाही विचारणार, मी आहे ना. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. माझ्यामुळे वाट बघायला लागली. त्याचं काय, बँकेचं ऑडिट चालू आहे ना. एनिवे, बोला. नमस्कार, मी राघव कर्णिक. मी आनंदी राघव कर्णिक. नमस्कार. का लोन हवंय तुम्हाला आणि कशासाठी? मला माझी स्वतःची लॉ फर्म उभी करायची आहे आणि त्यासाठी लागणारं आर्थिक पाठबळ माझ्याकडे सध्या नाहीये. तुमची बँक नवीन बिझनेस करता लोन देते आणि अशी तुमची स्कीम जी आम्ही वाचली म्हणून आम्ही आलो आहोत. तर आम्हाला लोन मिळू शकतं का तेच विचारायला आलो आम्ही. बरं, मला सांगा, याआधी तुम्ही कुठे काम करत होता? मी एका लॉ फर्म मध्ये काम करत होतो. किती वर्ष झाली तुम्ही वकिली करताय? 7-8 वर्ष झाली. त्या अगोदर मी ज्युनियर म्हणून काम करत होतो तिथे. हे माझी फाईल आहे, प्लीज हे बघा. तुम्ही नोकरी का सोडली? तुम्हाला स्वतःची फर्म सुरू करायची आहे म्हणून
की अजून काही? नाही, काही वेगळी कारणं होती. हे बघा, आता तुमचा इन्कम सोर्स काहीच नाहीये आणि कोणत्या बेसवर एवढं लोन द्यायचं? पहिले तुम्ही एका फर्ममध्ये जॉब करत होता, एवढं चांगलं पेमेंट होतं, मग तुम्हाला अचानक असं का वाटलं की तुमची फर्म सुरू करावी म्हणून? नाही सर, म्हणजे काय यांचं स्वप्न होतं की स्वतःची फर्म असावी, पण खूप जबाबदाऱ्या आहेत ह्यांच्यावर घरच्यांच्या, त्यामुळे कधी निर्णय घेताच नाही आला. पण आता आमचं असं सगळ्यांचं म्हणणं आहे, म्हणजे घरच्यांचं म्हणणं आहे की यांनी स्वतःची फर्म सुरू करावी, त्यासाठी पैसे हवेत, लोन हवंय. तुमच्याकडनं जर सकारात्मक उत्तर मिळालं तर आमचं काम होऊ शकतं. एवढं लोन कठीण आहे. मॉर्गेज काय ठेवू शकता? मॉर्गेज? हो, मॉर्गेज. जेव्हा बँक तुम्हाला लोन देते पण तुम्ही ते फेडू शकला नाही, की बँक तुम्हाला तुमची अशी किमती वस्तू गहाण ठेवायला सांगते की जी विकून बँकेचे पैसे परत मिळू शकतील. स्वतःचं नुकसान करून घेण्यापासून बँक स्वतःला वाचू शकते. अहो, बँकेला खात्री हवी ना की बँकेचे फंड्स परत मिळतील म्हणून. गहाण म्हणजे काहीतरी गहाण ठेवावं लागेल का हो आपल्याला? हो, तुम्ही ठेवू शकता का काही गहाण? एक गहाण ठेवावंच लागेल का? हां, दुसरा काहीतरी पर्याय सांगा तुम्ही आम्हाला. तुम्ही कॉन्फिडंट असाल तर गहाण ठेवायला काय हरकत आहे? कॉन्फिडन्स आहे आणि आम्ही ही फर्म व्यवस्थित चालवू शकतो. कसं आहे, ठीक आहे, बिझनेस म्हणून मला फार त्याचा अनुभव नसला तरी मी वकील आहे, बरीच वर्ष प्रॅक्टिस करत आलेलो आहे, तर तो कॉन्फिडन्स आहे. हे बघा, तुमच्यावर कुठच्याही पद्धतीचा अविश्वास दाखवायचा नाहीये, पण आमच्या बँकेचे काही नियम आहेत, त्यामुळे तुम्ही फार काय असं टेन्शन घेऊ नका. अशा वेळेस काही लोक आपलं घर गहाण ठेवतात आणि काही दिवसात तुम्ही परत सोडवू शकता. बरं, घर तुमच्याच नावावर आहे ना? मालकी हक्क पूर्णपणे तुमच्याकडेच आहेत ना? हो. मग गहाण ठेवायला काय हरकत आहे? नाही, आम्ही असं नाही करू शकत. आम्ही आमचं घर गहाण नाही ठेवू शकत सर. काही वाद आहेत का घराला घेऊन? छे, घराला घेऊन काही वाद नाही. आमच्या घरातही काही वाद नाहीत. आम्ही खूप सुखाने राहतो. संकट आली की तेच घर आपल्याला आधार देतं ना. घर म्हणजे फक्त वास्तू नसते ना आमच्यासाठी, काय कोणासाठीच ती फक्त वास्तू नसते. आपलं घराशी नातं असतं. ते असं गहाण ठेवलं ना तर आम्हाला ना आमच्याच घरात फरक वाटायला लागेल. मॅडम, तुम्ही फार इमोशनली विचार करताय. थोडा प्रॅक्टिकली विचार करा. सध्या तुम्हाला पैशांची गरज आहे ना? नाही, पण पैसे उभे करण्यासाठी घर गहाण ठेवणं, अहो हे काही पटत नाही मला. आम्ही चला. आनंदी, थांब ना, ते काय बोलतात ऐकून तर घे. काय बोलताय ते? आपलं घर गहाण ठेवायला सांगतायत ते. आपल्याकडे दुसरा पर्याय पण नाहीये ना. विचार करूयात आपण त्याबद्दल. काय विचार करायचा? अगं, बिझनेस उभा करायचा हे तू म्हणतेस ना, आणि आपल्याकडे घर हा पर्याय आहे, वापरायला काय हरकत आहे? काय बोलताय तुम्ही? हा विचार मला अजिबात नाही पटत. चला बरं तुम्ही. आनंदी, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी सर, ते इमोशनल थोडं. तुम्ही दोघांनी या गोष्टींचा पहिला विचार करून यायला हवं होतं. त्यामुळे तुमचाही वेळ वाचला असता आणि माझाही वेळ वाचला असता. येस सर, मी लवकरात लवकर तुम्हाला कळवतो. अँड वन्स अगेन सो सॉरी. ठीक आहे. आनंदी, काय ग, तू एवढी चिडून का आलीस बाय? अहो, काय करायला निघाला होता तुम्ही आज? कसला विचार का नाही करत आहे तुम्ही? काय करतोय मी? घर गहाण ठेवायला निघालात तुम्ही. अगं, मग एवढा मोठा बिझनेस ओपन करायचा म्हटल्यानंतर पैसे लागणार. आपल्याकडे दुसरा पर्याय काय आहे? आणि आपलंच घर आहे ना. आणि हे बघ, तू म्हणतेस ना की आपला हा बिझनेस मी सक्सेसफुली रन करू शकतो म्हणून. तुझा जर का विश्वास नाहीये तर तुमचं स्वप्न मला पूर्ण होताना बघायचं असं म्हणण्यात काहीच अर्थ नाहीये. सगळं बरोबर आहे तुमचं, पण घर गहाण ठेवणं हे योग्य वाटतंय तुम्हाला? हे घर देखील एकेकाळी स्वप्न होतं तुमचं, रमाताईंचं. आता एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही दुसरं स्वप्न गहाण ठेवताय. आनंदी, बिझनेस मध्ये इमोशन्स आणून नाही चालत. तुझी इच्छा असेल तर ठीक आहे, मी पुन्हा दुसरी कुठली तरी कंपनी जॉईन करतो आणि करतो नोकरी. आपण पैसे उभे करूयात ना, पण त्यासाठी घर गहाण ठेवणं छे मला हे अजिबातच नाही पटत. हे बघा, आपल्याकडे ना रमाताईंची ही शेवटची आठवण.
आपल्या घरावर अजूनही रमाताईंच्या नावाची पाटी आहे की नाही? हे घर गहाण ठेवलं आणि परत नाही मिळवू शकलो तर? अहो, रमाताईंची ही शेवटची आठवण आहे आपल्याकडे. ती आठवण निघून जाईल हे कसं विसरताय तुम्ही? आयुष्यमान भव.